चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, महाट्रान्सको एई टेलिकम्युनिकेशनची पोस्ट आहे. ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी डिटेल सिलेबसची अनालिसिस केली होती, की सिलेबस काय असला पाहिजे, कोणते टॉपिक असे आहेत जिथून एक्झामला थोडं बऱ्यापैकी क्वेश्चन पडू शकतात. सगळी अनालिसिस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती. आजचा व्हिडिओ टाकण्यामागचं मेजर कारण सांगतो, की जे मुलं प्रिपरेशन करतात आहे ना, जे टॉपिक मी सांगितले, टॉपिक सांगून तर मी चालला गेलो, पण ते टॉपिक एवढे इझी नाहीयेत की तुम्ही या एवढ्या कमी वेळामध्ये सगळे टॉपिक कव्हर करून घ्याल. इतका पर्टिक्युलर वेळ आपल्याकडे नाहीये, कारण आपल्याकडे मोजून काहीतरी आजची 2 तारीख आहे, 7-8 दिवस म्हणू शकतात. 11ला तुमचा पेपर आहे दुपारी. सो मी 11चा दिवस तर पकडतच नाही, 10 पर्यंत पकडून चालतो. म्हणजे आजपासून एक 8 दिवस तुमच्या हातात आहेत आणि या कमी वेळेमध्ये एक्झामचं जर प्रिपरेशन करायचं धरलं तर धड कोणताच टॉपिक तुमचा नीट होणार नाही जर सगळे टॉपिक तुम्ही चालत बसले तर. मग ह्या वेळेस कोणता स्मार्ट अप्रोच वापरता येईल जेणेकरून माझे सगळे टॉपिकही कव्हर होतील आणि माझा कॉन्फिडन्सही बूस्ट होईल, याच्यावर एक थोडा व्हिडिओ आजचा मी टाकलाय. जे नवीन असाल व्हिडिओला बाळांनो, प्लीज एक लाईक तर बनतो एफर्टसाठी, आणि प्लस मुलांबद्दल पण नक्की शेअर करा. जे टेलिकम्युनिकेशन तुमचे स्टुडंट असतील या पोस्टसाठी सगळ्यांबरोबर शेअर करत चला रे, सगळ्यांना फायदा होऊ द्या. कारण नॉलेज स्वतः जवळ ठेवून काहीच होत नसतं, जितकं वाटलं तितकं वाढत असतं. बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये ना मी अगोदर प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स घेऊन आलोय. मला माहिती आहे भरपूर जणांकडे ते क्वेश्चन असणार, पण माझा पर्पज तो क्वेश्चन दाखवणं नाहीये. ते क्वेश्चन्स कुठून आले ना याची थोडीशी अनालिसिस काही मुलांनी मला हेल्प केली, मी त्यांना थँक्यू बोलतो, आणि काही अनालिसिस माझ्या साईडने पण मी केली आणि ओव्हरऑल एक स्मॉल आणि शॉर्ट व्हिडिओ तुमच्या समोर ठेवलाय जेणेकरून तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सेट करता येईल या 8-9 दिवसासाठी. तर पहिली गोष्ट म्हणजे ना, मी जर बघितलं तर मला आता मागच्या इयरला काही 10 क्वेश्चन्स मार्केटला होते है ना, ते मी बघितले. फक्त क्वेश्चन्स किंवा त्या क्वेश्चनचा आन्सर देण्याला मी बिलकुल महत्व देत नाही. माझा अप्रोच लक्षात घ्या. क्वेश्चन कोणत्या टॉपिक मधून पडले आणि क्वेश्चन कोणत्या एक्झामला आलेले होते. कारण हे लोक काय करतात माहितीये का, हे लोक स्वतः कोणतेही क्वेश्चन सेट करत नसतात. हे स्टँडर्ड एक्झाम, जशी सगळ्यात मोठी स्टँडर्ड एक्झाम तुमची IAS चा पेपर झाला, गेटचे काही बेसिक क्वेश्चन, बेसिक म्हणजे न्यूमेरिकल नाही, थेरी बेस्ड क्वेश्चन, तिथूनही कधी कधी क्वेश्चन विचारतात. नंतर तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची इस्रोचा पेपर होतो आहे ना, माहिती ना, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याचेही क्वेश्चन्स तुम्हाला कॉपी पेस्ट कुठे ना कुठे भेटतात. त्याच्यानंतर आणखी काही SSC चे पेपर झाले, SSC JEE पेपर झाले स्टाफ सिलेक्शनचे, तिथूनही स्टँडर्ड क्वेश्चन विचारले जातात. तर मी त्याच्यासाठी ना काय केलं माहितीये का, हे क्वेश्चन थोडेसे चेक केले. जसं बघा, पहिला क्वेश्चन ट्रायकचा आहे. बघितल्याच कळतं की हा क्वेश्चन तुमच्या EDC मधला आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस सर्किट, जे मी तुम्हाला काल सिलेबस मध्ये सांगितलं. तर बघा, मी जितकंही सांगितलं मी प्रूव्ह करून देईल तुम्हाला की हे क्वेश्चन तिकडूनच पडलेत बाळांनो, बाहेरून क्वेश्चन आलेला नाही. नंतर हाच क्वेश्चन तुमच्या इस्रोला सुद्धा आला होता. बघा, हा पेपर सगळा स्टँडर्ड उचललाय. जर दुसरा बघितला, 4 व्हेरिएबल के मॅप, सरळ सरळ दिसता, हा क्वेश्चन तुमच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिकच्या डिजिटल सर्किटचा आहे. हा पण तुमचा UPPCL JEE मधून हा क्वेश्चन विचारलाय. प्रत्येक स्टेट आपली एक्झाम कंडक्ट करत असते, तर त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड एक्झामचा आहे. नंतर 2 स्टँडर्ड क्वेश्चन मला दिसतात आहे. एक मायक्रो प्रोसेसरचा आहे, एक आयडल ओपॅम्पचा आहे. हा क्वेश्चन कोणत्याही एक्झामला नक्की विचारला गेला असेल. मला पर्टिक्युलर एक्झाम भेटली नाही, पण क्वेश्चन स्टँडर्ड आहे ना, सगळ्यांना माहिती आहे आयडल ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक वगैरे काय असतात, त्याच्यावर विचारून घेतले. नंतर बघा, परत फुल ॲडर विचारला गेला, परत डिजिटल इलेक्ट्रॉनिकचा क्वेश्चन आहे, याच्यात नंबर ऑफ गेट विचारले होते. नंतर बघा, मॉड्युलेशन टेक्निक विचारला गेला, अॅनालॉग मधला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन परत कुठून उचलला रे, इस्रो एक्झामला विचारला. ऑप्टिकल फायबरचा एक क्वेश्चन विचारला गेला होता. हा पण एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे बाळांनो, SSC चा क्वेश्चन होता हा. नंतर विच लेअर ऑफ ब्रिज है ना, नंतर OSI मॉडेल म्हणजे कोणता, परत नेटवर्क मधला क्वेश्चन. तुम्हाला नेटवर्क मध्ये जे 7 लेअर असतात ना, त्या 7 लेअर मधला हा क्वेश्चन विचारला गेला की ब्रिज कोणत्या लेअरला ऑपरेट करते म्हणून. नंतर FM ची फ्रिक्वेन्सी विचारली गेली, म्हणजे परत अॅनालॉग मधला क्वेश्चन आहे. हा पण तुमचा SSC चा क्वेश्चन आहे स्टँडर्ड. आणि नंतर इलेक्ट्रिकल टू जर लाईट मध्ये कन्व्हर्जन होतं, त्या प्रोसेसला काय म्हणतात है ना, त्याला काहीतरी इलेक्ट्रोल्युमिनन्स असं काहीतरी बोलतात ना, त्याच्याबद्दल पण एक क्वेश्चन विचारला गेला. तर ओव्हरऑल जर मी सगळे क्वेश्चन्स बघितले तर मला हे कळलं की हे सगळे क्वेश्चन ह्या कोणत्या तरी स्टँडर्ड एक्झामला विचारले गेले. काही क्वेश्चन UPPCL JEE चे होते, काही SSC JEE चे होते, काही WPSSC JEE चे होते, PGCL तुमची जी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, HPCL सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, आणि ISC तुमचा पेपर आहे. इथून हे सगळे स्टँडर्ड क्वेश्चन विचारले गेले, राईट आहे. म्हणजे मग सर, आता जर मला अभ्यास करायचा आहे तर मी सगळे स्टँडर्ड पेपर चालत बसू का? चालत बसायला काहीच हरकत नव्हती, पण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणूनच एक स्ट्रॅटेजी जी घेऊन आलो ना, ती घेऊन आलो बाळांनो, टेस्ट सिरीज है ना. मी जे टेस्ट सिरीज आता सध्या अपडेट केली ना, त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक
है ना. इम्पॉर्टंट टॉपिक, थोडं प्रिपरेशनवर येतो आता. त्याच्यात टीव्ही, सॅटेलाइट, मोबाईल, मायक्रोवेव्ह अँड कम्युनिकेशन याचे आपण मिक्स क्वेश्चन है ना, मिक्स क्वेश्चनच्या काहीतरी 7 ते 8 टेस्ट ऍड मी केल्या. किती? 7 ते 8 टेस्ट, म्हणजे जवळजवळ 100+ क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण या सगळ्या टॉपिकची विथ डिटेल सोल्युशन करून घेतली आहे. आता ह्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला प्रिपरेशनला फायदा कसा होईल बघा. प्रत्येक टॉपिकची थेरी वाचण्यात काहीच अर्थ नाही, कारण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मग याच्यामध्ये मी कसा फ्रेम केलाय, जसं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन आहे की फुल ऍडरवर एखादा क्वेश्चन विचारून घेतला, टेस्ट सिरीज मधलं बोलतोय, तर आपण जे सोल्युशन दिले ना त्याच्यामध्ये मी फुल ऍडर बरोबर हाफ ऍडर सुद्धा एक्सप्लेन केले. फुल ऍडर बरोबर हाफ ऍडर आणि ऍडरचे सगळे कॉन्सेप्ट मी याच्यामध्ये कव्हर करून घेतले, जेणेकरून एक्झामला क्वेश्चन फुल ऍडरचा न विचारता हाफ ऍडरचा जरी विचारला तरी या टेस्ट सिरीज मधून तुमचा त्याचा अभ्यास होऊन जातोय आणि अल्टिमेटली एक्झामला सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. म्हणजेच काय, आपण हे जे क्वेश्चन्स मी याचे जे जितकेही क्वेश्चन टाकले ना, हे सगळे मी स्टँडर्ड क्वेश्चन विचारले, स्टँडर्ड क्वेश्चन उचलले. एक्झामचे स्टँडर्ड क्वेश्चन्स विथ डिटेल सोल्युशन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. राईट आहे. मग तो इस्रोचा असू द्या, गेटचा असू द्या, IIScचा असू द्या, SSCचा असू द्या, हे स्टँडर्ड क्वेश्चन्स आपण उचललेत, जेणेकरून तुमच्या त्या स्टँडर्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस त्या टेस्ट सिरीज मध्ये होऊन जाईल. राईट आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जे डिटेल सोल्युशन भेटणार आहे ना, त्याच्याच तुम्हाला नोट्स काढायच्या आहे, त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे. आजपासून तुमच्या 8 दिवस अवेलेबल आहे. पुढच्या 5 दिवसामध्ये जरी तुम्ही या टेस्ट सिरीज संपवल्या, जास्त नाहीत बाळांनो, एक 20-30 असतील, दररोज 2-2, 3-3 जरी टेस्ट दिल्या, कारण जास्त नाही, एका टेस्टमध्ये 15 ते 20 क्वेश्चन्स आहे, आणि पुढच्या 3 दिवसामध्ये परत त्या टेस्ट अटेम्प्ट केल्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं नॉलेज चेक करता येईल की मला माझे कॉन्सेप्ट आठवतात आहे का. कारण मी सगळ्या टेस्टला अनलिमिटेड अटेम्प्ट दिलाय. अटेम्प्टची काळजी नको, पण त्या टेस्ट परत प्रॅक्टिस करून ना तुम्ही तुमचं जितकेही कॉन्सेप्टच्या नोट्स काढल्या परत तुम्हाला रिवाइज करता येतील. राईट आहे. मग ह्या टेस्ट सिरीजला मी प्राइस पण बाळांनो काहीतरी ₹349 ठेवली आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितले ना, तर या टेस्ट सिरीज मध्ये मला भरपूर क्वेश्चन्स येतात. बाहेर मी JEE इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स लिहिलेत. जर तुम्ही टेस्ट सिरीज ओपन केली, तुमच्या टेलिकम्युनिकेशनचं वेगळं फोल्डर आहे आणि इलेक्ट्रिकलचं वेगळं फोल्डर आहे. खालच्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वाला जे फोल्डर आहे ना, ते तुमचं टेलिकम्युनिकेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं भेटून जाईल. ह्या चॅप्टर बरोबर मी याला कंबाईन यासाठी केलंय, कारण याचे मिक्स तुमची प्रॅक्टिस एकाच प्लेसला होऊन जाईल. नंतर आणखी जे महत्त्वाचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स याच्याही टेस्ट मी टाकल्यात, कम्प्युटर इंजिनिअरिंग याच्याही मी टेस्ट टाकल्या, कंट्रोल सिस्टम याच्याही टेस्ट भेटून जाणार, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याच्याही टेस्ट भेटून जाणार, बेसिक इलेक्ट्रिकल याच्याही टेस्ट भेटून जाणार. जे जे क्वेश्चन्स एक्झामला आलेत ना, सगळ्या टेस्ट कव्हर केल्या. एवढी प्रॅक्टिस करून जा, कारण या 7-8 दिवसामध्ये एवढंच होऊ शकतं, एवढं समजून घ्या, है ना. ऍडिशनल तुम्ही काहीच करू शकत नाही. कितीही तुम्ही आपटलं, किती 10 तास, 12 तास, 15 तास, तरी हे सब्जेक्ट एवढे सिंपल नाहीये की तुमचे 7 दिवसामध्ये सगळे आटपून जातील. राईट आहे. सो बेस्ट अप्रोच म्हणून मी थंबनेलला नाव दिलं टेस्ट सिरीज प्लस थेरी कशी कव्हर करता येईल. तर बाळांनो, थेरी तुम्हाला या टेस्ट सिरीजचे जे एक्सप्लेनेशन आहे ना, तिथून तुम्हाला मोस्ट ऑफ दी थेरी तुमची कव्हर करता येईल. तिथून थेरी वाचा, स्वतःच्या शॉर्ट नोट्स करा, प्रॅक्टिस करत राहा, आणि बाकी सगळं परमेश्वरावर सोडा. राईट आहे. एक बोलतात ना की एक्झामला आपले पूर्ण 100% एफर्ट्स टाकायचे आणि सिलेक्शन देवावर सोडून द्यायचं. देव येऊन देत नसतो, पण देव म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स असतो. एफर्ट्स चांगले टाकले तर फळ नक्की भेटतं. राईट आहे. हा एक शॉर्ट व्हिडिओ होता बाळांनो. व्हिडिओ आवडला असेल आता प्लीज आपल्या टेलिकम्युनिकेशनच्या मित्रमैत्रिणींना तरी कमीत कमी पाठवा रे, कारण टेलिकम्युनिकेशनचे एक तर स्टुडंट कमी आहे, आणि माझं एवढं हे नाही बाळांनो आहे ना, मी काही असं पब्लिसिटीमध्ये काही ग्रुप वगैरे काहीच नाहीये. नॉर्मल टेलिग्राम चॅनल आहे आपली इंजिनिअरिंग म्हणून, डाउनलोड करून घ्या. आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन पण आहे, मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक दिले आहेत. इकडे तिकडे शोधायचं काम नाही, लिंकला क्लिक केलं की डायरेक्ट डाउनलोड होऊन जाणार. टेस्ट सिरीजची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा बाय करू शकतात. आणि जर कम्प्लीट टेक्निकल क्रॅश कोर्स हवा असेल पुढच्या फ्युचर एक्झामसाठी, तो सुद्धा आपला महाट्रान्सको, महाजेनको किंवा महाडिस्कॉम साठी तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल. राईट आहे. तर हाच एक स्मॉल आणि शॉर्ट अप्रोच होता जो तुम्हाला सांगायचा होता. आय होप आवडला असेल. बाकी काही जणांच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी असेल, प्लीज फॉलो करा. अल्टिमेटली सिलेक्शन होणं महत्त्वाचं असतं. मी फक्त माझ्या परीने ज्या मला वाटतंय की 7-8 दिवसात होऊ शकतो, तो पॉसिबल सिनारिओ तुमच्यासमोर आणून ठेवलाय. क्लिअर आहे. बाकी काही डाऊट्स असतील टेस्ट सिरीज बद्दल म्हणा किंवा सिलेक्शन बद्दल म्हणा, तर माझा नंबर मी ऑलवेज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल, पण इथे पण देऊन देतोय. तुम्ही ऑलवेज मला कॉल, व्हॉट्सअप करू शकतात. कशाची टेस्ट सिरीजची काही क्वेरी असेल किंवा कोर्स बद्दल काही विचारायचं असेल किंवा तुमच्या पर्सनल काही क्वेरी असेल एक्झाम रिलेटेड, तर तुम्ही नक्की मला अप्रोच करू शकता. ठीक आहे. चालेल बाळांनो, हा होता एक शॉर्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर काही डाऊट्स असेल मला कमेंटमध्ये भेटल्या, मी परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. मला तुमच्या करता जितकी हेल्प करता येईल ना एक्झाम पर्यंत मी नक्की करेल. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या बाळांनो. बाय.